नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये पुण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय किंवा विषय हे मांडले जात आहेत आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकांमध्ये विलीन जे होणार आहे ते कधी होणार आहे. सगळ्यांना त्याबाबत उत्सुकता होती. मागचे 3-4 वर्ष ही एक चर्चा होती की महापालिकेत जाणार. मात्र मागच्या 2 वर्षापासून ते ऑन पेपर आलं आणि आता शेवटच्या टप्प्यात आले. कालच मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली आणि त्या बैठकीला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचप्रमाणे पुणा कॅन्टोन्मेंटचे आमदार, त्याचप्रमाणे दोन्ही कॅन्टोन्मेंटचे CEO आणि दोन्ही महापालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. आणि वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यानुसार काही थोडीफार माहिती आपल्याला त्यामधनं मिळालेली आहे. मात्र आता त्या बैठकीला उपस्थित असलेले शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी ही संपूर्ण पाठपुरावा खूप मोठ्या प्रमाणात केला. आणि कालची बैठकच खरं तर त्यांच्या पाठपुराव्यामुळे झाली. त्यामुळे आता त्यांना विचारूयात. दादा नमस्कार. नमस्कार. ही जी बैठक झाली, कॅन्टोन्मेंट आता शेवटच्या टप्प्यात आलंय, महापालिकेत यायचंय, तत्वता मान्यता मिळाली असं तुम्ही त्या पेपरमध्ये आलेले CMनी सांगितलं. तत्वता मान्यता म्हणजे काय? सर्वप्रथम म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आता 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहेत. तर बऱ्याच काळापासून असा विषय चालू आहे की बाबा, कारण आपल्या ज्या सोयी सुविधा नागरिकांना डिफेन्सच्या माध्यमातून मिळण्यामध्ये ज्या काही महानगरपालिका असतील त्या पद्धतीने मिळत नसल्यामुळे बऱ्याच दिवसापासून हा प्रयत्न सगळ्यांच चालू होता की बाबा ह्या कॅन्टोन्मेंट बोर्डचं विलिनीकरण हे त्या महापालिकेमध्ये व्हावं किंवा नजीकच्या जे जॉग्राफिकल जिथं आपण ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल त्या एरियाजमध्ये त्यांना जोडून समावेश त्याचा व्हावा. त्या अनुषंगाने आपल्या खडकीच्या आणि पुण्याच्या संदर्भात मी असेल, आमदार सुनील कांबळे असतील, हे सतत गेल्या टर्मपासनं पाठपुरावा करत होतो. जसं या निवडणुकीनंतर सुद्धा मी तातडीने देवेंद्रजींना वारंवार पत्र देऊन ह्या बैठकीचा आग्रह करायचा माझा सारखा प्रयत्न चालू होता. आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने जे काही महानगरपालिकेकडनं प्रस्ताव आहे तो तयार करून मागवला सुद्धा होता. डिफेन्सकडनं सुद्धा प्रस्ताव हा विलिनीकरणाच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे या बाबतीत ह्याच्याबद्दलची स्पष्टता द्यायचं त्यांची पण प्रक्रिया चालू होती. आणि मला आनंद आहे की मागच्या गुरुवारी ही बैठक लागली आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डचे, जसं तुम्ही म्हटला, CEO असतील, सर्व आमदार असतील, अशी व्यापक बैठक झाली. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः सर्वात आनंदाची बाब ही आहे की देहू वगळता बरोबर 6 ज्या इतर कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत त्याच्यामध्ये डिफेन्सनी त्यांच्या बाजूनी अनुकूलता दाखवली की ह्याचं विलिनीकरण करायला त्यांची हरकत नाही आहे. राज्य शासनाने जे काही प्रस्ताव त्या महानगरपालिकेकडनं मागवले होते, म्हणजे पुण्याच्या महानगरपालिकेकडनं असेल किंवा औरंगाबादच्या महानगरपालिकेकडनं असेल किंवा तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं असेल, त्यांनी सगळ्यांनी अनुकूलता दाखवली की आपण हे विलिनीकरण करून घ्यावं. त्यामुळं राज्य शासन आणि केंद्र शासन आणि जे काही लोकल बॉडीज आहेत ह्या सगळ्या एका पेजवर आहेत. त्यामध्ये अर्थात काही थोड्याशा टेक्निकॅलिटीज आहेत, जसं रिटायरमेंट एज असेल, एम्प्लॉईजचा असेल, किंवा जो मालकी हक्काचा विषय असतो त्याच्यामध्ये सुद्धा जे बिल्डिंग परमिशनसाठी काही टेक्निकल विषय असू शकतात डिफेन्सच्या नियमाप्रमाणे, किंवा त्या ज्या सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तिकडचे समजा कुठल्या परवानगी वगैरे असेल, ओके, तर त्या संदर्भात काही जे काही थोडंसं अजून थोडे जे काही त्यांची स्पेसिफिकेशन्स आहेत आणि आपलेले जे प्रॅक्टिकॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये थोडंसं काम अजून करावं लागेल. पण मूळतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि आपले पुण्याचे पालकमंत्री आणि आपले फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार साहेब हे त्या बैठकीला होत्या. आमच्या माधुरीताई मिसाळ मंत्री महोदय त्या पण होत्या. आणि सगळ्यांनी मिळून देवेंद्रजींनी निर्णय घेतला की ह्या आता ही तत्वता मान्यता
की बाबा आपल्याला आता हे विलिनीकरण करायचंच करायचं, आहे. ह्या 6 ज्या हे आहेत कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत ह्याच्यात हे विलिनीकरण करायचा हा निर्णय घेतलाय. जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, इश्यूज असतील थोडेफार, ते डिफेन्स राज्य शासन हे त्यांच्या स्तरावरती आता पुढच्या काही काळामध्ये चर्चा करतील. जे काय अपेक्षा आहेत त्याप्रमाणे ते मॅच करतील आणि मग पुन्हा एकदा एक बैठक होणार. बर. ही बैठक साधारणतः 3 महिन्याच्या आत घ्यायची निर्णय झालेला आहे. त्यामुळे 3 महिन्यामध्ये हे विलिनीकरणाचं काम पूर्ण होऊन जाईल. म्हणजे आतापर्यंत होणार विषय होता की होणार की नाही, होणार की नाही, म्हणजे आता त्याच्यावर शिक्का झाला की होणार हो, बिलकुल नाही हा शब्द झाला, निघून नाही, हा गेला. विषय नाही आता. होणार फक्त आता ते राहिलं की कधी आणि कसं. हो. बरं, आता ह्याच्यामध्ये आता सगळ्यांना उत्सुकता अशी आहे की महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतात आहेत, 3-4 महिन्यात होतात आहे. त्याच्या आधी विलिनीकरण होईल? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आणि या विलिनीकरणाचा तसा काही आपण तसा को रिलेशन ओके ओके. अनेक वर्षापासून आपले खडकीकर असतील ह्यांना आपल्याला महानगरपालिकेच्या सोयी सुविधा पुरवण्याचा हा जो विषय आहे तो एका निवडणुकीच्या त्याच्या अलाइनमेंटमध्ये आपण काही विचार नाही करत आहे. तो पुढच्या 10, 20, 30, 40, 50, 60 वर्ष आता हा एकदा निर्णय झाला की त्याचा बेनिफिट किंवा त्या पद्धतीने त्या भागातली ग्रोथ होणार आहे. आणि त्यामुळे हा निर्णय 3 महिने म्हणजे ह्याच्यासाठी की आता ही संधी नाही आपल्याला घालवायची आहे, कारण एवढ्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आज कुठेतरी वी आर सीइंग द एंड ऑफ द लाईट ॲट द एंड ऑफ द टनल. तर आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असं मत होतं की आता आपण हा निर्णय केला पाहिजे आणि तो विदिन 3 मंथ्स केला पाहिजे. अशा अनुषंगाने 3 मंथ आहेत. ओके. म्हणजे आता निवडणुकीचा विषय जरी नाही म्हटलं तरी महापालिकेला ज्या लोकांना म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डची आणि महापालिका आणि कॅन्टोन्मेंट ज्या सुख सुविधा मिळत आहेत, म्हणजे 24/7 पाणी असेल, ड्रेनेज लाईन, फंड नसल्यामुळं तिथं महिला बचत गटांना प्राधान्य नव्हतं, ह्या सगळ्या आता मिळतील. सगळ्या ज्या कारण पहिलेच माझं जे देवेंद्रजींच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं त्यांनी पण हेच त्या मीटिंगमध्ये म्हणलं की शेवटी तिकडचे जे नागरिक आहेत त्यांचं हित पहिले सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांना जे महानगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा आहेत, राज्य शासनाच्या सर्व सोयी सुविधा आहेत त्या मिळायलाच पाहिजे. आणि तो हा केंद्रबिंदू ठेवून आपण हा निर्णय घेतला. याचा अर्थ असं म्हणता येईल की खरं तर आता ह्या पुढच्या 3 महिन्यात किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये ब्रिटिश राजवटीतनं आता ते खरं तर मुक्त होतील. त्यामुळे त्या सुख सुविधा मिळत नाही. म्हणजे तुमचा फंड सुद्धा वापरायचं म्हटलं तर बराचसा तिथं प्रॉब्लेम येत होता. आता खडकीचे तर विषय झालेलेच आहेत. दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटल संदर्भातलं बोपुडीतले जे 2 हॉस्पिटल आपले तयार आहेत आणि तुम्ही मला वाटतं मेडिकल टुरिझम हा एक विषय त्याच्यामध्ये मांडला होता. ह्या 2 विषयावर कितपत प्रगती आहे, म्हणजे तो विषय मेडिकल टुरिझम काय ते सांगा आणि आमचं बोपुडीतले जे 2 हॉस्पिटल बिल्डिंग तयार आहेत तिथं काय डेव्हलपमेंट आहे. मुळामध्ये मी असा मुद्दा मांडला की बाबा जगभरातनं अनेक जे टुरिस्ट असतात हे मुंबईमध्ये येतात आणि मुंबईवरनं मग देशातल्या किंवा जगातल्या अजून वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन उपचार घ्यायला जातात. मग कोणी चेन्नईला जातं, हैदराबादला जातं, तिकडनं कोणी इतर देशांमध्ये सुद्धा जातं. आज पुणे हे मुंबईच्या एवढ्या प्रॉक्सिमिटीवरती आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट होतं आहे, पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे. तर हा जो मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या पुण्यामध्ये खूप चांगला आहे. आता जी इंद्रायणी मेडिसिटी ही सुद्धा आपण आता त्याचं प्लॅनिंग चालू आहे. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त जे काही मेडिकलसाठी जे बाहेर देशातनं लोक येत आहेत ट्रीटमेंटसाठी त्यांनी पुण्यात यावं. त्यांनी पुण्याच्या इकॉनॉमीला सुद्धा चालना मिळेल आणि अजून जी काही आपली इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी आपला रोबस्ट आहे तो अजून उत्तम पद्धतीने डेव्हलप होईल, अशा प्रकारचा तो विषय होता. आणि जे काही आपले बोपोडीचं हॉस्पिटल असेल किंवा एकंदरीतच पुणे शहरातले जे काही महानगरपालिकेत चालवणारे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यासाठी मूळ जी काही आपली जी म्हणजे जी काही स्टाफिंग पॉलिसी आहे ही महत्त्वाची. त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने जे स्पेशलिस्ट असलेलं पाहिजे, आपल्याला स्पेशलिस्ट असले पाहिजे. तर स्पेशलिस्ट नसल्या अभावी आपण OPDच्या पलीकडे काही हॉस्पिटल्स करू शकत नाही, हे होत नाही. त्यामुळं आपण CSRच्या माध्यमातून किंवा काही NGOsच्या माध्यमातून सुद्धा काही हॉस्पिटल्स चालवतो. पण आपल्याला ही गरज आहे की स्पेशलिस्ट आपल्याला जे काही एनेस्थेशिस्ट असतील, वेगवेगळे स्पेशलिस्ट असतात ते आपण नेमले. समजा आता आपले जे काही हॉस्पिटल्स आहेत आपले इन्फ्रास्ट्रक्चर छान असतं. जसं तुम्ही म्हणलं हॉस्पिटल रेडी आहे, बिल्डिंग तयार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर करायला आपण पैसे प्रोव्हाइड करू शकतो, पण ते चालवण्यासाठी
जे काही त्यात रिस्क कॉस्ट कॉन्सिक्वेन्सेस असतात त्या अनुषंगाने स्पेशलिस्ट असणं गरजेचं आहे. त्याची जी पॉलिसी आहे त्याच्यावरती महानगरपालिकेचं काम चाललंय. मी आदरणीय आपले जे महापालिकेचे आयुक्त आहेत नवल किशोर रामजींना पण भेटलो आणि त्यांना पण आग्रह केला की आपण ह्याच्यावरती तोडगा काढावा, जेणेकरून आपले हे जे हॉस्पिटल स्टाफ एड्युकेट असेल आणि एक्सपर्ट असेल, बरोबर आहे, तर मग आपल्याला हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालवता येतील. त्या हिशोबाने प्रयत्न चालू आहे आणि मला नक्की विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यात एक ब्रेक थ्रू होईल आणि एकंदरीतच पुणे शहरामधले जे आपले महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत ते चांगल्या पद्धतीने ऑपरेशनल होतील. आणखीन एक मुद्दा तुम्ही ह्या अधिवेशनादरम्यान मांडला की ते रेशनिंग संदर्भातला. एक तर रेशनिंगचे जे आहेत मशीन्स त्या व्यवस्थित चालत नाहीत किंवा धान्य कोटा वाढवून द्यावा असा एक विषय मांडला होता की ह्या लोकांना ते मिळणं आवश्यक आहे. तो विषय काय होता नक्की? मुळामध्ये मी आदरणीय जे मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांना पण पत्र दिलं. एक म्हणजे एक पूर्णवेळ FDO अधिकारी, बरोबर, आपल्या इथं नाहीये, तो ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांच्यावरती. पुण्यासारख्या शहराला एक पूर्णवेळ FDO अधिकारी पाहिजे आणि तो लवकरात लवकर देण्याचा मी आग्रह केला. त्याच पद्धतीने केंद्राकडनं मागणी करून जी पुण्याची वाढती जी काय आता लोकसंख्या आहे त्याप्रमाणे इष्टांक जो स्टॉक आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलं की नक्कीच आम्ही त्याचा आढावा घेऊन अजून काही मागणी करता येईल त्या पद्धतीने आपण पुणे शहरासाठी नक्की देऊ. आणि तिसरा म्हणजे जी RCMSची जी साईट आहे, वेबसाईट, ती फार स्लो चालते आणि त्याच्यामुळे लॉग इन करणं, त्याच्यानंतर त्याच्यात दुरुस्ती करणं, नवीन कार्ड काढणं ह्याला खूप दिरंगाई होती. तर ह्याचे जे तांत्रिक बाबी आहेत त्या समजा आता अपग्रेड व्यवस्थित केल्या तर भविष्यात ही अडचण येणार नाही. अशा 3 प्रामुख्याने या मुद्दे मी मांडले आणि मला पूर्ण आशा आहे की लवकरात लवकर ह्या तिन्ही विषयांमध्ये राज्य सरकार लवकर पावलं उचलून हा जो सगळा सेगमेंट आहे त्याच्यामध्ये एक चांगला आमूलाग्र बदल नक्की घडेल. विद्यार्थ्यांसंदर्भातलं सुद्धा काहीतरी होतं की त्यांच्या रहिवासी दाखले किंवा इकॉनॉमी दाखले परत ते ह्याच्यात तिकडची सुद्धा त्यांची जी वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटला आपण आपल्याला जे दाखले पाहिजे असतात त्यासाठी अर्ज करावा लागतो, बरोबर, तर ती सुद्धा त्याची तांत्रिक क्षमता. आता माहिती आहे आपल्याला की 25 म्हणजे मे आणि जूनमध्ये समजा आपल्याला ॲडमिशन्स करायचे तर तेव्हाच दाखले लागतात, बरोबर आहे. तर मी राज्य शासनाला अशी विनंती केली की अशा वेळेला आपण ऑलरेडी प्रिपेअर्ड पाहिजे हा कन्सिडर करून की लोड वाढणार आहे. आज आपण बघा महानगरपालिकेमध्ये सुद्धा शेवटच्या दिवस टॅक्स भरायचा होता, त्याच दिवशी लोक जास्ती करून पैसे भरतात आणि हँग होती साईट तर हा आपण गृहीत धरायचं की ह्या वेळेलाच लोड वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने आपली तांत्रिक क्षमता सॉफ्टवेअरची वाढवायची असा सुद्धा मागणी मी विद्यार्थ्यांना ज्याचा रिलीफ मिळू शकेल आणि त्याच पद्धतीने सगळीकडे ही जी तांत्रिक बाब आहे ही नक्की दुरुस्त केली पाहिजे. म्हणजे ऑनलाईन आपण चाललोय तर ती कॅपॅसिटी पेलवण्याची क्षमता ही नक्कीच त्या सॉफ्टवेअरमध्ये असावी अशा प्रकारचं त्यासाठी लक्ष वेधलं मी राज्य शासनाचं. सायबर क्राईम म्हणजे अमिताभ बच्चन फोन लावला की आपल्याला ऐकायला मिळतं की सायबर क्राईम वाढतोय, पण पुण्यात मध्ये सुद्धा हे गुन्हे वाढतायत. म्हणजे सुशिक्षित जरी असले लोक तरी त्या ह्याला बळी पडतायत. तर तुम्ही मला वाटतं मागणी केली होती की एक जे आहे त्याच्याऐवजी 5 करा. म्हणजे त्यातनं काय फायदा होईल लोकांना आणि त्यांना जागृती करण्यासाठी काय करा? ह्याच्यामध्ये मूळ काय आहे की हा जो सायबर क्राईम होतो ह्याच्यात टायमिंग फार महत्वाचं असतं की आपल्याकडनं पैसे गेले की आपण किती वेळात तक्रार करतो. कारण हे पैसे तातडीने एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये, दुसऱ्या अकाउंटमधनं तिसऱ्या राज्यामध्ये, तिसऱ्या राज्यामधनं चौथ्या देशात जातात विदिन मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स आणि फ्यू आवर्स. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याकडे जी शिवाजीनगरमध्ये आपलं जे काही सायबरचं पोलीस स्टेशन आहे ते अपुरं आहे. कारण आज आपण पेपर वाचतो रोज घडतात आणि सगळ्या सेक्टर्समध्ये घडतात. त्यामुळं वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्हली हे सायबर जे क्रिमिनल्स आहेत त्यांनी आता लोकांना फसवायला सुरू केलं. कालच आपण बघितलं की आपले नांगरे पाटील साहेबांचा फेस ID करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पैसे घेण्यात आले आहेत. खूप वेगळे प्रकार आहेत. त्यामुळं ह्याच्यासाठी रोबस्ट नेटवर्क तयार व्हायला पाहिजे अशी आणि त्यासाठी 5 समजा आपले विभागाप्रमाणे विथ ट्रेंड IT स्टाफ, बरोबर, समजा इमिजिएट समजा इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि त्याला ऍड्रेस केलं तर हा पैसा थांबवू शकतो. त्याच पद्धतीने प्रबोधन करायचे सुद्धा ज्या पद्धतीने गुन्हेगार जे आहेत ते 10 पावलं पुढे जाऊन विचार करतायत तशा प्रकारचं प्रबोधन सुद्धा हे 10 पावलं जाऊन पुढे केलं पाहिजे. त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये मुलांच्या, कारण आता सायबर क्राईम हे आता इथे इस्टॅब्लिश ज्या पद्धतीने होतंय
आपल्या लहान मुलांना जी 8वी 9वी 10वी 11वी 12वी इथपासूनच समजा सिलेबसमध्ये आपण समजा सायबर क्राईमचं म्हणजे हे घेतलं, अभ्यासक्रम प्रबोधन, घेतला, हां. तर ते त्यांच्या मनात नेहमीसाठी राहील. आणि वेगळ्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने लोकांनी घाबरायची गरज नाही आहे, लिंक कुठे क्लिक करायची कुठं नाही, या पद्धतीने आता कस्टमाइज्ड प्रबोधन करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची मी मागणी केली. ओके. आणि बाकीचेही बरेचसे आहेत, मेट्रो संदर्भातले सुद्धा आहेत. तर परत आपण या संदर्भात भेटत राहू. मात्र 3-4 जे मुद्दे होते महत्त्वाचे पुणे शहर आणि मुळात आपल्या खडकी बोपुडीसाठीचे, ते आपण घेतलेत. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, लवकरच आता अधिवेशनाच्या नंतर अजून काही मुद्दे असतील त्या संदर्भात अधिवेशन संपल्यानंतर आपण सविस्तर पुन्हा एकदा आमदार साहेबांना भेटणारच आहोत, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.